सीबीएसई मधील आपण जे व्याकरण आहे त्या व्याकरणाचा भाग बघतोय. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण नाम बघितलं. आताच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम आणि विशेषण हे दोन भाग बघणार आहोत. म्हणजे शब्दांच्या जातीचे पुढचे दोन पार्ट बघणार आहोत. एक म्हणजे बघणार सर्वनाम आणि दुसरं बघणार आहोत ते म्हणजे विशेषण. मित्रांनो, आपण नाम तर पहिल्या याच्यामध्ये बघितलं. आता सर्वनाम म्हणजे काय बघा. अगदी सोपं आहे, काही कठीण नाही. सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे जसं प्रत्येक वाक्यामध्ये नाव वारंवार वापरल्या जात नाही. जसं नाव वारंवार वापरलं जात नाही आणि नावा व्यतिरिक्त जे वापरले जाते किंवा नामा व्यतिरिक्त जे वापरतात त्याला सर्वनाम म्हणतात. आपण सर्वनामाची डेफिनेशन लिहून घेऊ. वाक्यात वाक्यात म्हणजे सेंटेन्स मध्ये वाक्यात वारंवार नाम न वापरता वाक्यात वारंवार नाम न वापरता त्याऐवजी जे वापरतात त्याला सर्वनाम असे म्हणतात. बघू असे म्हणतात. समजून घेऊ आपण, थोडस अधिक लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. म्हणजे वाक्यामध्ये वारंवार नाम न वापरता, म्हणजे जसं आता उदाहरण बघा, इथं वाक्यामध्ये वारंवार नाम न वापरता त्याऐवजी जे वापरतात त्याला सर्वनाम असे म्हणतात. जसं उदाहरणार्थ आपण एक एक्झाम्पल घेऊया. उदाहरण म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. जसं की आपण बघू वेदांत रोज अभ्यास करतो. आज तो घरीच आहे. आता समजून घ्या. आता हे एक वाक्य आलं. या वाक्यामध्ये बघा की असं दिलेलं आहे की वेदांत हे विशेष नाव झालं. मी तुम्हाला सांगितलं. आता वेदांत विषयी कोणता दुसरं नाव आलेलं आहे? तो म्हणजे कोण? तर तो म्हणजे वेदांत. तो म्हणजे कोणतं? वेदांत हे विशेष नाव आहे, परंतु वेदांत विषयी काय वापरलं? तो. बघा, वेदांत रोज अभ्यास करतो. तो आज म्हणजे आज तो घरीच आहे. आज तो हा बघा, तो हा झाला काय? तर तो झाला सर्वनाम. नामाऐवजी जे वापरले जाते, वारंवार नाम नाही वापरले जात, जसं त्याला म्हणतात सर्वनाम. जसं उदाहरण, अधिक एक उदाहरण घेता येईल. जसं तो झालं, त्याने झालं, त्याचा झालं, त्याचा, कोण, कोणी, कोणाचा, ती, तिने, त्याला. हे सगळं जे आहे ना, हे सर्व जे आहे ना मित्रांनो, हे सर्वनाम आहे. नाम न घेता आपण त्याला उद्देशून जेव्हा म्हणतो की तुझ्याकडे कोण आलं होतं, कोण म्हणजे त्या व्यक्तीचं नाव आपल्याला अभिप्रेत असतं. म्हणजे नामाऐवजी जे वापरले जाते त्याला सर्वनाम म्हणतात. एवढी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, काहीही कठीण नाही. ठीक आहे. चला आता आपण पुढचं बघूया. ते म्हणजे बघू विशेषण. आता आपण सर्वनाम तर बघितलं, त्यानंतर बघू विशेषण सुद्धा भाग अगदी सोपी आहे. म्हणजे हा आपण बघू, हा दुसरा होता. आता तिसरा भाग म्हणजे विशेषण. समजून घ्या. विशेषण ज्याला इंग्लिशमध्ये ऍडजेक्टिव्ह असं सुद्धा आपण म्हणतो. काहीही कठीण नाही. बघा याचे डेफिनेशन बघूया. नामाविषयी मग ते सर्वनाम असो की नाम असो. नाम बघितलंच आपण. आता सर्वनामी बघितलं, म्हणजे तो, कोण, कोणी, कोणाचा, कोणता, ते झालं सर्वनाम. आता विशेषण म्हणजे काय? नामाविषयी जे विशेष माहिती देते. बघा, माहिती देते. कोणाविषयी? नामाविषयी जे विशेष माहिती देते त्याला विशेषण म्हणतात. जसं उदाहरणार्थ आपण बघूया की गुलाब लाल आहे. समजून घ्या. गुलाब लाल आहे. आता गुलाब मित्रांनो हे नाम झालं आणि त्याच्याविषयी जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहे तो म्हणजे लाल हा शब्द झाला. म्हणजे लाल हा शब्द इथं काय झाला मित्रांनो? हा झाला विशेषण. आणि याच्यामध्ये गुलाब काय झालं मित्रांनो? गुलाब झालं हे नाव. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. जे नामाविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. एक दुसरं उदाहरण अधिक घेऊ. हे पहिलं. एक दुसरं उदाहरण बघा. इथं दुसरं एक्झाम्पल घेऊ की हार्दिक हुशार आहे.
आता हार्दिक हुशार आहे या वाक्यामध्ये समजून घ्या की हुशार हे काय आहे, हे विशेषण आहे. कारण की नामाविषयी, कोणाविषयी, हुशार कोण आहे, हार्दिक. म्हणजे नामाविषयी जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते त्याला विशेषण म्हणतात. आपण बघितलं म्हणजे हुशार हे झालं विशेषण, विशेषण आणि हार्दिक हे झालं नाम. आणि कोणतं, विशेष नाम आहे हार्दिक. ठीक आहे. परंतु एवढं लक्षात घ्या, विशेषण कशाला म्हणतात, नामाविषयी जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते त्याला विशेषण म्हणतात. लक्षात आलं असेल मित्रांनो. पुढील नामाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अधिक सोप्या आणि साध्या पद्धतीनं. शेवटपर्यंत जिनियसच्या व्हिडिओ सोबत बरकरार राहा. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.